नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट, शासनाने आता मोठा निर्णय जाहीर केलेला आहे. 2100 रुपयांची मोठी घोषणा झालेली आहे. तो 2100 रुपयांचा हप्ता तुम्हाला कधी भेटणार, कोणत्या हप्त्याला तुम्हाला 2100 रुपये भेटणार आहेत आणि लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा निर्णय अखेर जाहीर झालेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी सर्वांनी मिळून मोठा निर्णय लाडक्या बहिणींसाठी घेतलेला आहे आणि आता 14व्या हप्त्याची मोठी अपडेट आलेली आहे. 13वा हप्ता बऱ्याच महिलांना जमा झालेला आहे. काही महिलांना जमा झालेला नाही. त्यांना कशामुळे जमा झालेला नाही, सर्वात महत्त्वाचा अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी असणार आहे. काय असणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना आता 2100 रुपयांचं मोठं गिफ्ट भेटणार आहे आणि कोणत्या बहिणींच्या खात्यात हे क्रेडिट केलं जाणार आहे, कधी पडणार आहे 2100 रुपये. 1500 रुपयांचं हे गिफ्ट आतापर्यंत वाटप होत होतं आणि शासनानं आता मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी अखेर समोर आलेली आहे आणि मोठा निर्णय देवेंद्र फडणवीस साहेबांनी कालच जाहीर केलेला आहे. त्यामुळे आता महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा नक्की कळवा आणि कमेंटच्या नंतर तुम्हाला हाईप करायला सुद्धा ऑप्शन आलेला आहे. हाईपसुद्धा करू शकता. सर्व महिलांसाठी अखेर आनंदाची बातमी काय आलेली आहे, सर्व महिलांना कोणता निर्णय झालेला आहे, महिलांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. महिलांना 2100 रुपयांची मोठी घोषणा आणि ते कधीपासून वाटप होणार आहे, सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे. कारण महिलांना आता सणानिमित्त हप्ता वाटप करण्यात आलेला आहे. 13वा हप्ता महिलांच्या अकाउंटला क्रेडिट केला गेलेला आहे आणि आता 14व्या हप्त्याची अपडेट आहे. आतापर्यंत 13व्या हप्त्याच्या अपडेट होत्या, सर्व काही खऱ्या ठरलेल्या आहेत. त्यामुळे आता 14व्या हप्त्याची अपडेट महिलांसाठी महत्त्वाचीच असणार आहे. कारण 14वा हप्त्याचं वाटप किती रुपयांनी होणार आहे, सर्वात महत्त्वाचं असणार आहे. आणि 2100 रुपयांची घोषणा केली, ते तुम्हाला वाटप कधी चालू होणार आहे, सर्व महत्त्वाच्या अपडेट आपण आज जाणून घेणार आहोत. महिलांसाठी मोठा निर्णय काय झालेला आहे, काय आहे तो निर्णय, महिलांना मोठा निर्णय कोणता आहे. 5 गिफ्टचं सुद्धा वाटप महिलांना होत आहे. कोणकोणते गिफ्ट महिलांना भेटत आहेत, सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे. कारण महिलांसाठी 2100 रुपयांची घोषणा तर शासनानं केली, परंतु ते वाटप कधी आणि 5 गिफ्टच्या माध्यमातून महिलांना कोणता लाभ दिला जात आहे, हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. महिलांना हे 5 गिफ्ट काय केल्यानंतर पडणार आहेत, 2100 रुपये तुम्हाला नंतर कसे पडणार आहेत, काय केल्यानंतर तुम्हाला 2100 रुपये हप्ता होणार आहे, ते महत्त्वाचं असणार आहे. कारण सर्व महिलांना लगेच 2100 रुपये पडणार का, आणि जर पडणार असतील तर काय करावं लागणार आहे, सर्वात महत्त्वाची अपडेट आता जाणून घेणार आहोत. 2100 रुपयांची घोषणा जी आहे ती करण्यात आलेली आहे, परंतु त्या घोषणेमध्ये महत्त्वाचं म्हणजे ती सर्व जाणून घेणं गरजेचं आहे. 2100 रुपये नक्की महिलांना कधीपासून क्रेडिट होणार, 1500 रुपयांचं सणानिमित्त जे गिफ्ट आलेलं आहे त्या सर्व महिलांना पुढे पैसे पडणार आहेत का. कारण 12वा हप्ता बऱ्याच महिलांना क्रेडिट झालेला नाही आणि 13व्या हप्त्यात सुद्धा बऱ्याच महिला 70% महिलांना आलेला आहे, तर 30% महिला वगळल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे आता जाणून घेणार आहोत कोणत्या यादीत तुम्ही आहात. अपात्रता यादी एक आलेली आहे, पात्रता यादी एक आलेली आहे आणि पेंडिंग यादी एक आलेली आहे. 3 यादीपैकी तुम्ही कोणत्या यादीत आहात हे महत्त्वाचं ठरणार आहे. कारण 3 यादी जे आहेत त्याच यादीच्या आधारे आता 2100 रुपयांचं वाटप केलं जाणार आहे. त्यामुळे तुम्ही जर पात्रता यादीत असाल तर काळजी करू नका, परंतु जर अपात्रता आणि पेंडिंग यादीमध्ये असाल तर चिंता करण्याची गोष्ट आहे. त्यामुळे महिलांसाठी आनंदाची बातमी काय असणार आहे, कोणत्या महिला कोणत्या यादीत आहेत हे चेक कसं करायचं ते सुद्धा आपण सांगणार आहोत. त्यामुळे तुम्हाला आता आपण मोठी अपडेट देणार आहोत आणि 2100 रुपयांची मोठी घोषणा वाटप कोणासाठी झालेलं आहे, कोणत्या महिलांसाठी हे होणार आहे आणि 14व्या हप्त्याची तारीखसुद्धा समोर आलेली आहे. सणानिमित्त 1500 रुपयांचं वाटप केलं गेलं, परंतु आता सणाला 3000 रुपये द्यायचं ठरवलेलं होतं आणि आता 3000 न येता तुम्हाला येणार किती आहेत, तुम्हाला मोठी अपडेट आपण देणार आहोत. कारण आता सणानिमित्तच हे 2100 रुपये पडणार आहेत का हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. कारण महिलांना 1 हप्त्याचं वाटप झालं आणि 3000 रुपयांची घोषणा करण्यात आलेली होती, परंतु आता ते तुम्हाला कधी भेटणार आहे आणि कोणत्या महिलांच्या अकाउंटला आता 2100 रुपये जमा होणार आहेत. कारण 1500 रुपये
हे तुम्हाला पडलेले आहेत 13व्या हप्त्याचे. आता 14वा हप्ता 2100 रुपयांची घोषणा आहे आणि ते तुम्हाला जमा होणार आहेत का याविषयी सविस्तर माहिती आता जाणून घेऊयात. 14व्या हप्त्यासंदर्भात मोठा निर्णय अखेर घेण्यात आलेला आहे आणि 14वा हप्ता महिलांना किती रुपयाने पडणार आहे. तर 2100 रुपयांची जी घोषणा आहे ती आता लगेच पडणार का, आणि जर पडणार असेल तर 14व्या हप्त्याला हे पैसे येणार का. तर 14व्या हप्त्याचा संदर्भातचा मोठा निर्णय काय आहे, परंतु त्या अगोदर तुम्हाला एक काम करून घेणं गरजेचं आहे. जर हे काम केलं तरच तुम्हाला 14वा हप्ता पडणार आहे, अन्यथा लाडकी बहीण योजनेमधून तुम्ही अपात्र होऊ शकता. त्यामुळे हे काम केलं तर तुम्हाला आता 14वा हप्ता 100% येणार आहे. त्यामुळे काय करायचं आहे, काय केल्यानंतर 14वा हप्ता तुम्हाला जमा होणार आहे ती अपडेट पुढे पाहणार आहोत. आणि 5 गिफ्ट कोणते आहेत, महिलांना हे 5 गिफ्ट भेटत आहेत. 100% खात्रीशीर 5 गिफ्ट महिलांच्या अकाउंटला हे जमा होत आहेत. आणि नरेंद्र मोदी साहेबांनी मोठी घोषणा सुद्धा केलेली आहे. ओवाळणी जी आहे ती मोदी साहेबांनी सुद्धा तुमच्या अकाउंटला चालू केलेली आहे टाकायला. ते अपडेट काय आहे ती सुद्धा जाणून घेणार आहोत. 12,000 कोटींची मोठी तरतूद मोदी साहेबांनी तुमच्यासाठी लाडक्या बहिणींसाठी केलेली आहे, त्याविषयी सुद्धा सविस्तर माहिती करणार आहोत. परंतु पहिलं काम जे करायचं आहे ते आता तुम्हाला करायचं आहे आधार सेडिंग. जर आधार सेडिंग तुमचं ओके असेल तर काही अडचण नाही, परंतु जर आधार सेडिंग केलेलं नसेल तर 12व्या हप्त्यापासून तुम्ही वंचित असाल. 13वा आला नसेल, 14वा सुद्धा येणार नाही. त्यामुळे 12वा हप्ता जर तुम्हाला आलेला नसेल तर आधार सेडिंग करून घ्या आणि EKYC सुद्धा करून घ्या. आणि जर 12वा आलेला असेल तर काळजी करू नका. 13वा तुम्हाला आलेला नसेल तरी सुद्धा या 2 गोष्टी जर तुम्ही केल्या तर मात्र तुम्हाला लगेच हे हप्ते जमा होणार आहेत. आणि तुम्हाला पैसे किती जमा होणार हे सुद्धा आपण सांगणार आहोत. 1500 रुपये 12व्या हप्त्याचे प्लस 1500 रुपये तुम्हाला येणार आहेत 13व्या हप्त्याचे आणि प्लस 14व्या हप्त्याचे 2100 रुपयांचे मोठी अपडेट आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला पैसे किती येणार आहेत तर 5100 रुपयांचं मोठं गिफ्ट महिलांच्या अकाउंटला आता जमा होणार आहे. त्यासाठी काय करणं गरजेचं आहे तर आधार सेडिंग EKYC करून घ्या. या 2 गोष्टी केल्यानंतर 5100 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत. त्यामुळे या 2 गोष्टी करणं तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. आणि आता जाणून घेणार आहोत 3 याद्या आलेल्या आहेत. कोणत्या याद्या आहेत, कोणत्या यादीत कोणत्या महिला आहेत, कोणत्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे तर कोणत्या महिलांसाठी दुःखद बातमी आहे. कारण 3 यादीमध्ये तुमचं नाव कोणत्या यादीत आहे, 3 याद्या कोणत्या आहेत आणि कोणत्या यादीत कोणत्या महिला आहेत हे सर्वात महत्त्वाचं ठरणार आहे. काही महिलांना ज्या यादीत पात्रता यादीत आहेत त्यांना लगेच पैसे पडणार आहेत आणि ज्या अपात्रता आणि पेंडिंग यादीत आहेत त्यांना मात्र काय करायचं आहे त्यानंतर त्यांना पैसे पडणार आहेत. सर्वात डिटेल माहिती आपण आता पुढे जाणून घेणार आहोत. पात्रता यादी जी आहे त्या पात्रता यादीतील महिलांना 13वा हप्ता आलेला आहे आणि 14वा हप्ता सुद्धा लगेच जमा होणार आहे. कारण सणानिमित्त महिलांना शासनानं फक्त 1500 रुपयांचं वाटप केलं गेलं, परंतु 3000 रुपये जमा व्हायला पाहिजे होते. त्यामुळे शासनानं जी घोषणा केलेली होती 3000 रुपये जमा करण्याची, त्यासाठी आता 1500 रुपये जे वाटप केलेलं आहे ते आता झालेलं आहे आणि 14व्या हप्ता सुद्धा सणाच्या नंतर तुम्हाला आता लगेच जमा केला जात आहे. त्यामुळे काळजी करू नका. पात्रता यादीत नाव असेल तर चिंता करण्याची गरज नाही, तुम्हाला 14वा हप्ता जमा होईल. पण जर तुमचं अपात्रता यादीत नाव असेल तर मात्र तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाहीये. आणि यासाठी काय करायचं आहे, जेव्हा KYCला तुम्हाला वेबसाईटवरती KYC करायची आहे त्यावेळी तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. आणि जर तुम्ही क्लिअर असाल, नजर चुकीने शासनाकडून किंवा त्या विभागाकडून तुमची अपात्रता यादीत नाव पडलं असेल तर मात्र तुम्हाला परत पात्रता यादीत समाविष्ट केले जाईल. परंतु त्यासाठी KYC करणं गरजेचं आहे. आणि पेंडिंग यादी जी आहे त्या पेंडिंग यादीमध्ये कोणत्या महिला आहेत, जर काही प्रॉब्लेम असतील, तुमचं DBT ऑन नसेल, तुमचं अकाउंट होल्ड असेल, अशा काही ज्या गोष्टी आहेत त्यामुळे जर तुमच्या अकाउंटला पैसे गेले नसतील DBTच्या माध्यमातून तर मात्र तुम्हाला पेंडिंग यादीमध्ये टाकलेलं आहे. आणि जर अपात्रता यादी, तुमच्या घरात कोणाच्या 4 चाकी गाडी असेल, इन्कम टॅक्स कोणी भरत असेल, 2.5 लाखाच्या पुढे उत्पन्न असेल, अशा काही गोष्टीमुळे अपात्रता यादीत महिला टाकलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना पात्रता मिळवायची असेल तर ते डॉक्युमेंट की जे क्लिअर डॉक्युमेंट आहेत ते जमा करून EKYCच्या वेळी अपलोड करायचे. त्यानंतर तुम्हाला पात्रता यादीत परत समाविष्ट केलं जाणार आहे. त्यामुळे या 3 यादीच्या माध्यमातून तुम्हाला जर मोठं गिफ्ट भेटणारच, परंतु
आता लाडकी बहीण योजनेमध्ये आता नवीन एक मोठे अर्ज चालू झालेले आहेत आणि मोठा GR आलेला आहे। महिलांसाठी आनंदाची बातमी सुद्धा आलेली आहे। त्यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे तर महिलांसाठी एक स्मार्टफोन सुद्धा भेटणार आहे। त्या महिलांच्या मुलांसाठी हा स्मार्टफोन दिला जाणार आहे शिक्षणासाठी। आणि इलेक्ट्रिक स्कूटर इतर राज्यांच्या प्रमाणेच आता महिलांना इलेक्ट्रिक स्कूटर सुद्धा आता महाराष्ट्रात सुद्धा वाटप होणार आहे। त्याचे सुद्धा अर्ज ऑनलाईन चालू झालेले आहेत। आणि शिलाई मशीन, महिलांना जर शिलाई मशीन येत असेल तर महिलांना हा अर्ज करण्याचं टेन्शन नाही। तुम्हाला शिलाई मशीन भेटणार आहे स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी, स्वतः बिझनेस करण्यासाठी, घरगुती बिझनेस तुम्ही करू शकता। आणि आता याचे अर्ज सुद्धा चालू झालेले आहेत। त्यामुळे आनंदाची बातमी आहे महिलांसाठी आणि महिलांनी हे अर्ज करून घेणं गरजेचं आहे। GR अखेर मोबाईलचा सुद्धा आलेला आहे। महिलांच्या मुलांना हा स्मार्टफोन दिला जाणार आहे। त्यामुळे आता GR आलेला आहे, सर्व महिलांना मोबाईल गिफ्ट भेटणारच आहे। सर्व महिलांच्या मुलांना आता हे मोबाईल गिफ्ट मिळणार आहे। परंतु आज कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे। 14व्या हप्त्याचं मोठं वाटप जाहीर झालं आणि आता 2100 रुपयांचं वाटप महिलांना होणार आहे। त्यामुळे आता कोणते जिल्हे असणार आहेत, 36 जिल्ह्यापैकी हे कोणते जिल्हे आहेत, या जिल्ह्यात आता वाटप होणार आहे। सर्वात महत्त्वाचे जिल्हे आपण पुढे जाणून घेणार आहोत। त्या अगोदर महिलांना 1500 रुपयांचं 6 तारखेला हे वाटप केलं गेलं। तुम्हाला 12वा काही महिलांना जमा झाला, काही महिलांना 13वा जमा झालेला आहे। 1500 रुपयांचं डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून महिलांच्या अकाउंटला हे पैसे जमा केले गेले। 1500 जमा झाले, पण 1500 यायला पाहिजे होते, अजून ते 1500 आलेले नाहीत। त्यामुळे महिलांना आता डायरेक्ट 2100 रुपयांचा लाभ इथे जमा होणार आहे। आणि हे सणाच्या नंतर आता लगेच वाटप करायचं ठरवलेलं आहे। त्यामुळे महिलांना आता 2100 रुपयांची घोषणा अखेर झालेली आहे। 20 जिल्ह्यांची यादी जी आहे ती आपण जाणून घेणार आहोत। पुणे आहे, मुंबई आहे, ठाणे आहे, नागपूर आहे, सोलापूर आहे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नगर, बीड, धाराशिव, लातूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, सातारा, सांगली, परभणी, नांदेड, हिंगोली, कोल्हापूर, जळगाव अशा या 20 जिल्ह्यांमध्ये आता महिलांना 14व्या हप्त्याचं 2100 रुपये वाटप अखेर चालू झालेलं आहे। आणि या जिल्ह्यातील महिलांना लगेच पैसे पडणार आहेत। त्यामुळे महिलांची पडताळणी पुन्हा सुरू केलेली आहे। आणि कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र आणि कोणत्या पात्र होणार आहेत हे तर आपण जाणून घेतलेलंच आहे। 4 अटीच्या माध्यमातून महिलांना हे वाटप केलं जाणार आहे। 13व्या हप्त्याची मोठी जी घोषणा आहे ती जमा झाली, परंतु आता 2100 रुपये 14व्या हप्त्याचे कधी जमा होणार महिलांच्या मनात शंका आहे। त्यामुळे त्याची तारीख सुद्धा आलेली आहे आणि ती तारीख किती आहे तर 14व्या हप्त्याचं वाटप तुम्हाला अखेर 13 ते 14 तारखेपासून चालू होत आहे। त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही, सर्व महिलांना हे हप्ते जमा होणार आहेत, चिंता करू नका। सर्वांना महत्त्वाची अपडेट आपण दिलेली आहे। धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक।